व्हिडिओमध्ये आपण ओपन सर्क्युलेशन आणि क्लोज सर्क्युलेशन पाहिलेलं आहे. क्लोज सर्क्युलेशन, that is the blood is circulated through the network of blood vessels. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे टाइप्स ऑफ क्लोज सर्क्युलेशन. Now closed circulation can be divided into two types, the single circulation and double circulation. पाहू आपण पहिले सिंगल सर्क्युलेशन कशाला म्हणतात आहे. Now the single circulation means the blood passes through the heart only one times during each cycle. That is called as the single circulation. कशाला single circulation? The blood which is passes from heart now only one times in each cycle, that is called as the single circulation. कसं होतं सिंगल सर्क्युलेशन पाहून घ्यायचं, आधी पाहून घ्यायचं. नाव इट ऑकर्स इन फिशेस. कशामध्ये आढळते सिंगल सर्क्युलेशन? फिशेसमध्ये, क्लास पायसेस फिशमध्ये आढळते. क्लिअर? नाव इन फिशेस हे हार्ट आहे. हार्ट इज टू चेंबर. हे ॲट्रियम्स आहे, हे व्हेंट्रिकल्स आहे, हे व्हेन्स आहे. पुस्तकामध्ये चुकीचं दिलं आहे, इथं आर्टरी दिलं आहे, हे सुद्धा व्हेन्सच आहे आणि हे आर्टरी आहे. इथे नावच नाही दिलं, ते पाहून घ्यायचं पुस्तकामध्ये, रेफरन्स बुक्समध्ये पाहू आपण सिंगल सर्क्युलेशन कशाला म्हणतात आहे. नाव पुन्हा एकदा, व्हॉट इज सिंगल सर्क्युलेशन? द ब्लड पासेस थ्रू द हार्ट ओनली वन टाइम्स ड्युरिंग इच सायकल, दॅट इज कॉल्ड ॲज दी सिंगल सर्क्युलेशन. कसं होते? नाव द डिऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणजे याच्यामध्ये फिशच्या हार्ट्समध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड राहते. द डिऑक्सिजनेटेड ब्लड नाव विच पम्प्स इन टू द गिल कॅपिलरीज. कशामध्ये पम्प्स होते? गिल कॅपिलरीजमध्ये नेल्या जाते ते ब्लड. कशासाठी? नाव इन ब्लड कॅपिलरीज नाव दिस ब्लड इज ऑक्सिजनेटेड. तिथे ब्लड का होते? ते ऑक्सिजनेटेड होते, प्युरिफाय होते आहे ते ब्लड. नंतर प्युरिफाय झाल्यानंतर नाव द ब्लड फ्रॉम गिल कॅपिलरीज नाव विच इज पम्प्स कुठं? टू द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी ऑर्गन. म्हणजे हे जे आहे डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी ऑर्गनला काय करते? पंप्स करते किंवा तिकडे पोहोचवते गिल कॅपिलरीज. कोणत्या प्रकारचं ब्लड? ऑक्सिजनेटेड ब्लड. द ऑक्सिजनेटेड ब्लड जे ऑक्सिजनेटेड झालेलं आहे, दिस गिल कॅपिलरी नाव विच कॅरी or which pump the blood or to provide the blood to the various parts of the body. Various parts of body ला हे ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय झाल्यानंतर ते ब्लड डिऑक्सिजनेटेड होते. म्हणजे त्या बॉडीमधलं जे ब्लड राहते ऑक्सिजन शोषून घेते, पुन्हा ते ब्लड डिऑक्सिजनेटेड होते. नाव परत दिस डिऑक्सिजनेटेड ब्लड नाव विच रिटर्न बॅक टू द हार्ट. पुन्हा हार्टला परत नेला जाते. कोणत्या प्रकारचं ब्लड? डिऑक्सिजनेटेड ब्लड. याचाच अर्थ फिशच्या हार्टमध्ये द फिश विच कॅरी विच टाइप्स ऑफ ब्लड, इथून कोणतं ब्लड गेलं होतं आहे? डिऑक्सिजनेटेड ब्लड. इथे कोणतं आलं आहे? डिऑक्सिजनेटेड ब्लड. याचाच अर्थ द फिश हार्ट विच कॅरी द डिऑक्सिजनेटेड ब्लड अँड हेज द फिश हार्ट इज कॉल्ड ॲज व्हेनस हार्ट. काय म्हणतात आहे? फिशच्या हार्टला व्हेनस हार्ट म्हणतात आहे. कारण व्हॉट इज द रिझन? बिकॉज दिस फिश, दिस हार्ट विच कॅरी द डिऑक्सिजनेटेड ब्लड. नाउ दॅट इज द सिंगल सर्क्युलेशन. कोण घ्या परत एक वेळ शॉर्ट्समध्ये. यस, व्हॉट इज सिंगल सर्क्युलेशन? नाउ द ब्लड विच इज पासेस फ्रॉम हार्ट ओनली वन टाइम्स ड्युरिंग इज सायकल. एका सायकलमध्ये
हे जे ब्लड आहे एकच वेळ पास होते आहे. कसं पास होते आहे? इथे हे ह्युमन हार्ट आहे, 2 चेंबर, ॲट्रियम आणि वेंट्रिकल. द ब्लड, कोणत्या प्रकारचं ब्लड? डिऑक्सिजनेटेड ब्लड विच इज पंप फ्रॉम हार्ट टू द गिल. म्हणजे हार्ट डिऑक्सिजनेट ब्लड पंप करते कशामध्ये? गिल कॅपिलरीमध्ये. नाव विदिन गिल कॅपिलरी व्हॉट्स आर हॅपन? नाव वेअर इट इज ऑक्सिजनेटेड, ते ब्लड ऑक्सिजनेटेड होते आहे. देन द ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम गिल कॅपिलरीज नाव विच पंप्स और विच मूव टुवर्ड्स द, कुकडे मूव होते? टुवर्ड द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. हे डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी आहे. इथे आल्यानंतर त्या बॉडीकडून काय करते? इट गेट द डिऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणजे त्याला ऑक्सिजनेटेड ब्लड देते आणि त्या बॉडी पार्ट पासून डिऑक्सिजनेटेड ब्लड घेते. अँड दिस डिऑक्सिजनेटेड ब्लड अगेन्स्ट रिटर्न नाव टू द हार्ट. नाव इन दिस वे the single circulation is occurs and now it is found in the fishes. Next part आपण डबल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशनची पहिले डेफिनेशन कशाला म्हणतात का? डबल सर्क्युलेशन. नाव इन दिस केस द ब्लड पासेस थ्रू द हार्ट ट्वाइस किंवा ब्लड पासेस थ्रू द हार्ट 2 टाइम्स. 2 सर्किट दिसतात आपल्याला. हे एक सर्किट दिसून राहिलं आहे, एक वेळ इथून पास होते आहे आणि दुसरं सर्किट हे आहे, म्हणजे 2 सर्किट 2 वेळा. यस, व्हॉट इज डबल सर्क्युलेशन? द ब्लड नाव विच इज पासेस थ्रू द हार्ट ट्वाइस ड्युरिंग इज सायकल. म्हणजे एका सायकल्समध्ये 2 वेळ ब्लड काय होते? हार्टमधून पास होते आहे, त्याला आपण काय म्हणतोय? डबल सर्क्युलेशन. कसं होते पाहू आपण. पहिले आपल्याला माहित आहे ह्युमन इज हिअर, दीज आर द ह्युमन हार्ट. हे जे डायग्राम काढली हे कशाची आहे? ह्युमन हार्टची आहे. ह्युमन हार्ट 4 चेंबर्स आहेत. राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम अँड लेफ्ट वेंट्रिकल. पाहू आपण कसं होते डबल सर्क्युलेशन. नाव दिस डबल सर्क्युलेशन विच इज ऑकर्स इन बर्ड्स अँड मॅमल्स. कशामध्ये आढळते आहे? बर्ड्स अँड मॅमल्स. ऑल्सो इन मॅमल्स इन्क्लुडेड द ह्युमन बीइंग. म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा कोणतं आढळते आहे? डबल सर्क्युलेशन. कसं होते आहे ते पाहू आपण डबल सर्क्युलेशन. यस, नाव दिस डबल सर्क्युलेशन इथे डिऑक्सिजनेटेड ब्लड राहते आहे. डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम राईट वेंट्रिकल हार्टच्या, फ्रॉम द राईट वेंट्रिकल ऑफ हार्ट विच पंप्स इन टू द लंग्स. लंग्समध्ये पंप्स केला जाते आहे. कशासाठी? फॉर द ऑक्सिजनेशन. कशाच्याद्वारे? थ्रू द पल्मोनरी आर्टरी. आपल्याला माहित आहे की जनरली ऑल द आर्टरी विच कॅरी द ऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी विच कॅरी द डिऑक्सिजनेटेड ब्लड. इज इट क्लिअर? म्हणजे काय होते? पहिल्यांदा याच्यामध्ये द डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम हार्ट पंप्स इनटू द लंग्स फॉर द प्युरिफिकेशन. म्हणजे शुद्धीकरणासाठी, ऑक्सिजनेशनसाठी कशाच्या द्वारे होते पंप्स? तिकडे पल्मोनरी आर्टरीच्या द्वारे. देन इथं ब्लड प्युरिफाय झाल्यानंतर, ऑक्सिजनेशन झाल्यानंतर नाव द लंग्स विच पंप्स द ब्लड इनटू द लेफ्ट ॲट्रियम. इज इट क्लिअर? पण कोणता ब्लड? द लंग्स पंप द ऑक्सिजनेटेड ब्लड. इथून ऑक्सिजनेटेड ब्लड निघते. ऑक्सिजनेटेड ब्लड इनटू द लेफ्ट ॲट्रियम कशाच्या द्वारे सप्लाय केला जाते? थ्रू द पल्मोनरी व्हेन्स. इज इट क्लिअर? परत पाहून घ्या. डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम राईट वेंट्रिकल पंप्स इनटू द लंग्स फॉर द ऑक्सिजनेशन थ्रू द पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरीच्या द्वारे. देन फ्रॉम द लंग्स विच टाइप्स ऑफ ब्लड? ऑक्सिजनेटेड ब्लड नाव विच पंप्स इनटू द हार्ट. हार्टच्या कोणत्या पार्ट्समध्ये? लेफ्ट ॲट्रियम मध्ये. इनटू द लेफ्ट ॲट्रियम कशाच्याद्वारे? थ्रू द पल्मोनरी व्हेन. आपल्याला याच्याबद्दलही माहिती आहे. जनरली ऑल द व्हेन्स विच कॅरी द डिऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट, फक्त पल्मोनरी व्हेन अशी आहे की ते कोणतं ब्लड कॅरी करते आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. म्हणजे पल्मोनरी व्हेन विच कॅरी द ऑक्सिजनेटेड ब्लड टू द लेफ्ट ॲट्रियम. हे एकदा पास होते याच्यामध्ये, इथून नेते आणि परत तिथं जाते. आता दुसरं कसं होते?
इथे आता कोणतं ब्लड्स आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड. नाउ दिस ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल, म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकल पासून द ऑक्सिजनेटेड ब्लड विच इज oxygenated blood pumps or which supply to the different parts of the body part म्हणा, different organs म्हणा बॉडीचे, त्याला ऑक्सिजनेटेड ब्लड का होते सप्लाय होते. कशाच्या द्वारे, डॉर्सल एवोर्टा. म्हणजे हार्ट पासून एक लार्ज पाईप, जस्ट पाईप लाईक आर्टरी निघते, त्याला म्हणतो आपण डॉर्सल एवोर्टा, किंवा त्याला म्हणतो आहे सिस्टेमिक एवोर्टाही म्हणतो आपण त्याला. Is it clear? The oxygenated blood now which is pumps into the body organ or a different parts of body. कशाच्या द्वारे, थ्रू द डॉर्सल एवोर्टा. म्हणजे डॉर्सल एवोर्टाच्या ब्रँचेस होतात आणि त्याच्याद्वारे संपूर्ण बॉडीच्या ऑर्गनला ब्लड का होते, सप्लाय होते. आता बॉडीच्या ऑर्गनला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय झाल्यानंतर नाव दिस त्या बॉडीमध्ये काय होते, डिऑक्सिजनेटेड ब्लड ठेवून जाते. म्हणजे बॉडी ऑर्गन काय तयार करतात, त्याच्यामधून ऑक्सिजन घेऊन टाकतात आणि त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडतात. म्हणजे तिथे ब्लड काय झाला आहे, डिऑक्सिजनेटेड झाला, त्यांनी कंझ्युम केलं, यूज केलं. द डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम बॉडी ऑर्गन नाव विच रिटर्न बॅक टू द राईट ॲट्रियम, विच रिटर्न बॅक टू द हार्ट. काय करते, body organ now which pumps or which return back to the heart. Which types of blood, deoxygenated blood काय करते, रिटर्न करते आहे हार्टला. कशाच्या द्वारे, सुपेरियर अँड इन्फेरियर वेना कॅवा. दीज आर द टू लार्ज व्हेन्स, दोन लार्ज व्हेन्स आहे, सुपेरियर वेना कॅवा, इन्फेरियर वेना कॅवा. नाव काय करतात हे, नाव सुपेरियर वेना कॅवा विच कलेक्ट द deoxygenated blood from upper parts of body. Inferior vena cava which carry the deoxygenated blood from lower part of the body, and both superior and inferior vena cava now which pumps or which carry the blood to the right atrium. In this way, now the second type, म्हणजे आता इकडून पाहिला आपण, एक वेळ इकडून ब्लड जाते आहे, दुसऱ्यांदा लेफ्ट व्हेंट्रिकल मधून बॉडी ऑर्गन मध्ये, बॉडी ऑर्गन मधून पुन्हा हार्ट्स मध्ये, इथे हार्ट्स मधून लंग्स मध्ये, लंग्स मधून पुन्हा हार्ट्स मध्ये. सच टाइप्स ऑफ सर्क्युलेशन दॅट इज कॉल्ड ॲज पल्मोनरी सर्क्युलेशन. काय म्हणतात त्याला, पल्मोनरी सर्क्युलेशन. आणि इकडे द ब्लड फ्रॉम हार्ट टू द डिफरंट पार्ट्स ऑफ बॉडी अँड डिफरंट पार्ट्स ऑफ बॉडी टू द हार्ट, दॅट इज कॉल्ड ॲज द सिस्टेमिक सर्क्युलेशन. काय म्हणतात आहे, सिस्टेमिक सर्क्युलेशन. परत पाहून घ्या कशाला म्हणतात आहे, पल्मोनरी सर्क्युलेशन. इक्वेट नाउ द डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम हार्ट पंप्स इनटू द लंग्स फॉर द ऑक्सिजनेशन थ्रू द पल्मोनरी आर्टरी, and from the lungs the oxygenated blood now which return back to the where left atrium through the pulmonary veins. Such types of circulation that is called as the pulmonary circulation. What is systemic circulation? The which types of blood? Oxygenated blood now from heart pumps or supply to the body organ or different parts of body, and from different parts of body the oxygenated blood which return back to the heart. कशाच्या द्वारे? Via superior and inferior vena cava. Such types of circulation that is the called as the systemic circulation. And now this systemic and pulmonary circulation now that is called as the double circulation. आणि कशामध्ये आढळते? मगाशी सांगितलं मी, all the birds and the mammals and also included the human being. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण हे जे चॅनल आहे सबस्क्राईब करायचं, आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायचं, सांगायचं, ज्यामुळे आपण जे यूट्यूबवर 12वी सायन्सचे जेवढे काही बायोलॉजीचे व्हिडिओ अपलोड करणार आहे ते तुम्ही पाहू शकता आणि स्टडी करू शकता.